संतोष देशमुख यांच्या कुटुंबासह शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार। भगवानगडावर आरोपीच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार, तर दुपारी नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेणार। नोकरदारांसाठी सर्वात मोठी बातमी, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं मध्यमवर्गीयांना दिलासा, सरकारला 1 लाख कोटींचा तोटा होणार। नव्या कररचनेने मध्यमवर्गीय नोकरवर्ग तरुणांना मोठा फायदा होणार। युवांसाठी वेगवेगळे मिशन, स्वप्नांना भरारी देण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार। मोबाईलचे पार्ट, इलेक्ट्रिक वाहनं, टीव्हीचे पार्ट स्वस्त होणार। इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमधील लिथियमच्या उत्पादनात खर्चात कपात होणार। यासह कॅन्सरची औषधही स्वस्त होणार। पुढील आठवड्यात संसदेत नवीन आयकर विधेयक धोरण येणार। नव्या आयकर विधेयकाच्या टॅक्स स्लॅबशी संबंध नाही, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून स्पष्ट। किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा 5 लाखांपर्यंत। लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड, तर बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना करणार। मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प, शेतकरी सर्वसामान्य जनतेसह लाडक्या बहिणींचा विचार करूनच अर्थसंकल्प सादर करणार असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य। लक्ष्मीची पावले येती घरा, तोची दिवाळी दसरा असा अर्थसंकल्प। महाराष्ट्राच्या विकासासाठी भरपूर निधी देण्यात आला, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंना लक्ष्मीशिवाय काहीच दिसत नाही, लक्ष्मी त्यांच्याच घरात, महाराष्ट्रात कुणाच्याच घरात पोहोचलेली नाही, अंबादास दानवेंचा टोला। निर्मला सीतारामन यांनी चांगला अर्थसंकल्प दिलाय, शेतकरी सामान्यांसाठी चांगला अर्थसंकल्प, अजित पवारांची प्रतिक्रिया। एखाद्याला कॅडबरी मागावी आणि लिमलेटची गोळी द्यावी असा प्रकार, महाराष्ट्राचा पूर्णपणे भ्रमनिरास झाल्याची स्थिती, अंबादास दानवेंची अर्थसंकल्पावर टीका। आजचं बजेट सर्व भारतीयांची स्वप्न पूर्ण करणारा, आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला बळ देणारा अर्थसंकल्प। आजच्या बजेटमुळे बचत होईल, उत्पन्न वाढेल, पंतप्रधान मोदींची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया। देशातील कृषी उद्योगाच्या विकासासाठी मोदी सरकार सकारात्मक, पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार। डाळींसाठी 6 वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू, योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यावर लक्ष। कापूस उत्पादकता वाढवण्यावर सरकारचा भर, कापूस उत्पादनासाठी 5 वर्षांचा प्लॅन, पारंपरिक सुती उद्योगाला प्रोत्साहन देणार। भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात येणार, तर भारताला जागतिक खेळणी केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न। मेक इन इंडिया अंतर्गत पर्यावरणपूरक खेळणी बनवणार, सीतारामन यांची घोषणा। देशातील 100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना, 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा। विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारसाठी घोषणांचा पाऊल, बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना, लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदा होणार। पायाभूत सुविधांसाठी राज्यांना 1.5 लाख कोटी, जलजीवन मिशन 2028 पर्यंत वाढवलं। सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल लॅब सुरू करण्यात येणार, तर सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना लागू होणार। प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅन्सर सेंटर उघडलं जाणार, तसंच जिल्हा रुग्णालयात डे केअर सेंटर सुरू केलं जाणार। SC/ST प्रवर्गातील महिलांसाठी विशेष योजना आणणार, या योजनेतून 5 लाख महिलांना लाभ मिळणार। केंद्रीय अर्थसंकल्पात स्टार्टअपसाठी 10 कोटींची मर्यादा, नवीन उद्योगपतींना 2 कोटींपर्यंत कर्ज, तर लेदर इंडस्ट्रीमध्ये 22 लाख लोकांना रोजगार मिळणार। व्हिसा देण्याच्या पद्धतीत सुलभता आणणार, व्हिसासाठीचे नियम सोपे करणार। शिंदेंना भाजप बाजूला करत असेल, त्यामुळे शिरसाडांची गुगली, उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं, शिरसाडांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत खैरेंची टीका। सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरुद्ध राहील त्याचं काही खरं नाही, जळगावातील कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांचं विधान। येवल्यात अवैध धंद्यावरून छगन भुजबळ आक्रमक, तालुक्यात शांतता राहिली पाहिजे, भुजबळांकडून पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी। ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मुकाटेंनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट, चंद्रकांत मुकाटे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार। नामदेव शास्त्रींची स्वतःची भूमिका आहे, त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंसाठी गडाचे दरवाजे बंद केले, आज कोणत्या कारणामुळे गडाचं दार राजकारण्यांसाठी पुन्हा उघडलं, प्रकाश महाजन यांचा नामदेव शास्त्रींना सवाल।
नामदेव शास्त्री म्हणाले, धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिले, अंतःकरण पाहिलं आणि भगवानगडावरून पाठिंबा दिला. त्यांनी वैभवी आणि तिच्या छोट्या भावाच्या डोळ्यात आणि अंतःकरणातील दुःखही पाहावं. दमानी यांची नामदेव शास्त्रींवर निशाणा. आम्हाला मदत नको, न्याय हवा. नामदेव शास्त्रींच्या विधानावर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. संतोष देशमुखांचा खून नामदेव शास्त्रींना मान्य आहे का? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा नामदेव शास्त्रींना सवाल. धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम होऊ शकतात. नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा टोला. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरातांनी घेतली धनंजय देशमुखांची भेट. कोणाला शंका असल्यास भेट घेणं माझं कर्तव्य. अशोक थोरातांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस सर्वांच्या तावडीतून वाचलेले नवे संतोष देशमुख. संतोष देशमुखांसारखं फडणवीस यांच्या मागे पिलावळ लागली होती. सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया. अशा प्रकारे संशय व्यक्त करणं हा मतदारांचा अपमान. मतदारसंघातील जनता हे सहन करणार नाही. संगमनेरमधील निकालाबाबत राज ठाकरेंच्या विधानावर राधाकृष्ण विखेंचं प्रत्युत्तर. आमदार अमोल खताळ यांच्याकडून राज ठाकरेंना संगमनेर भेटीचं आमंत्रण. राजसाहेब मुंबईच्या बाहेर या आणि संगमनेर पहा. जनतेला परिवर्तन हवं होतं. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आमदार अमोल खताळ यांची प्रतिक्रिया. निवडणुकीत महायुतीत मला त्रास झाला. भाजपमध्ये नवीन आलेल्या लोकांनी निवडणुकीत माझं काम केलं नाही. बालाजी कल्याणकरांची अशोक चव्हाणांवर नाव न घेता टीका. पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. नदी फेसाळल्यामुळे आसपासच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ. अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्यांमधील रसायनयुक्त दूषित पाण्यामुळे नदी प्रदूषित. तरीही प्रशासन ठिम्म असल्याचा आरोप. सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा पुअर लेडी असा उल्लेख. सत्ताधारी आक्रमपती भवनाकडूनही प्रत्युत्तर. राष्ट्रपती भाषणाच्या वेळी थकल्या होत्या. त्याच गोष्टी परत बोलत होत्या. संसद भवन परिसरात सोनिया गांधींचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायागा गावाचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक. जलजीवन मिशनचं काम रखडल्यानं साडी नेसून जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर आंदोलन. सातारा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी आलेले 18,000 अर्ज बोगस. कांदा लागवड न करता विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न. जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटू देत नसल्यानं शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयातच गोंधळ. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव गावात केस गळतीचे एकूण 30 रुग्ण. या रुग्णांचं मनोबल उंचावण्यासाठी गावकऱ्यांनी स्वतःचं मुंडन करत घेतला पुढाकार. मंत्री उदय सामंत यांना अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान. एमपीएससी घोटाळ्याचे धागेदोरे भंडाऱ्यापर्यंत. संशयित 26 वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. शिंदेच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादी अनुकूल नाही. मुंबई महानगर क्षेत्रात एकतरी पालकत्व असण्याची राष्ट्रवादीची भूमिका. पालकमंत्रीपदावर तिन्ही नेत्यांची चर्चा सुरू. लवकरच तिढा सुटणार. गिरीश महाजनांची माहिती. रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात. अपघातात 3 जणांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ भीषण अपघात. माघी गणेशोत्सवानिमित्त अखिल कामाठीपुरा मंडळाकडून जयपूर पॅलेसचा सुंदर देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. धुळे शहरातील एमआयडीसीतील तेल कारखान्यात स्फोट. वेल्डिंगचं काम सुरू असताना टाकीत गॅस तयार झाल्यानं अचानक स्फोट. एका मजुराचा मृत्यू. जयकुमार रावल यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी. धुळ्यात जय हिंद क्रीडा मंडळाकडून कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन. स्पर्धेसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची उपस्थिती. धुळे जिल्ह्याच्या 459 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिवस. नागरिकांच्या तक्रारी जागेवर निपटवण्यासाठी पोलीस दलाचा उपक्रम. नंदुरबार जिल्ह्यात ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या ओळखपत्र दिलं जात आहे. 12,000 शेतकऱ्यांना नोंदणी पत्राचं वाटप. नंदुरबार बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली. हरभऱ्याला 9,000चा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. धुळे जिल्ह्यात 3,800 घरांमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजना सुरू. महावितरणकडून ग्राहकांना सोलार नेट मीटर विनामूल्य पुरवण्याचा निर्णय. सोलापूरच्या रोपळेत रस्त्याच्या कामाला सुरुवात. मात्र अनेक ठिकाणी खड्डे तसेच असून नागरिकांची तक्रार. बांधकाम विभागाचं दुर्लक्ष.
छत्रपती संभाजीनगरमध्ये रेशनच्या तांदळाच्या काळा बाजाराचा पर्दाफाश. पोलिसांनी कोराडीत परिसरात गोडाऊनमधून माल केला जप्त. समरजित घाटगेंनी कागलमधील शासकीय जमिनी बळकावल्या. मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप. तर शासकीय जमिनी बळकावताना लाच कशी वाटली नाही, जमिनी परत करा अन्यथा जनआंदोलन उभारू, मुश्रीफांचा इशारा. पश्चिम विदर्भातील अद्याप कापसाला दरवाढ नाही. सीसीआय आणि खासगी बाजारात कापसाचा दर सारखाच. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅन्सर सेंटर उघडलं जाणार. तसंच जिल्हा रुग्णालयात डे केअर सेंटर सुरू केलं जाणार. जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटू न दिल्यानं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ. अमरावतीत कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप. सूरज मिश्रा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पोलिसांनी कारवाई न केल्यानं नागरिक आक्रमक. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर वेवजी इथे अंत्यसंस्कार. अशोक धोडींचं अपहरण करून हत्या प्रकरणात अविनाश धोडीला तात्काळ अटक करण्याची धोडी कुटुंबियांची मागणी. तर अविनाश धोडी दारू माफिया, त्याची दहशत असल्यानं आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कुटुंबीय आक्रमक. यवतमाळमधील अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांच्या वेळेत आजपासून बदल. शाळा आता सकाळी 11 वाजतापासून सुरू होणार. आदिवासी विकास मंत्री यांच्याकडून वेळापत्रकात बदल. वनमजूर राजेंद्र साळुंखे यांच्या मृत्यूचं प्रकरण. नातेवाईकांसह सामाजिक संघटनांकडून जयखेडा इथं रस्ता रोको. मृत्यू प्रकरणी संबंधितांना अटक करण्याची मागणी. पिंपरी चिंचवडमधील 6 वर्षांच्या चिमुरड्याची जीबीएसवर मात. 14 दिवसांच्या उपचारानंतर चिमुरडा ठणठणीत बरा. मंत्री गुलाबराव पाटलांची जळगावातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला भेट. जीबीएस आजाराची लागण झालेल्या रुग्णाची विचारपूस. जीबीएस व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक पालिका प्रशासन हाय अलर्टवर. मनपा रुग्णालयांमध्ये विशेष कक्षाची स्थापना. साताऱ्यात उदयनराजेंच्या पत्नी दमयंती राजेंच्या हस्ते नक्षत्र महोत्सवाचं उद्घाटन. महोत्सवातील विविध स्टॉलला भेट देत दमयंती राजेंनी माहिती जाणून घेतली. पुण्याच्या भोरमधील नसरापुरात श्री क्षेत्र बनेश्वर महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा. विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. पुण्यात कालपासून सुरू झालेल्या सुसंवाद स्वास्थ्य मंत्र अंतर्गत आयुर्वेद महोत्सवाचा शेवटचा दिवस. एरंडवणे इथल्या शुभारंभ लॉन्समध्ये तज्ज्ञ वैद्यांकडून मोफत नाडी परीक्षण व स्वास्थ्य तपासणी. रायगडचे आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीत सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक. गाव रस्ते सुधारणेसह विकासावर बैठकीत चर्चा. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नानंतर मुक्ताईनगर बस आगाराला 10 नवीन बसेस मिळाल्या. चंद्रकांत पाटलांनी स्वतः बस चालवून लोकार्पण केलं. नव्या बस मिळाल्यानं प्रवाशांमध्ये आनंद. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या रस्त्यांचं काम रामभरोसे. निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी. तर ठेकेदार आणि इंजिनियर पार्टनरशिप करून काम करत असल्याचा आमशा पाडवींचा आरोप. शहापूरच्या अंदाड गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं काम निकृष्ट दर्जाचं. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं कामाचा दर्जा खालावला. पुण्याच्या खेडमध्ये शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढण्याचं काम सुरू. तालुक्यात 3800 फार्मर कार्डची नोंदणी. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आरोग्य केंद्रावर अचानक भेट. आशिमा मित्तल यांचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दणका. माघ प्रतिपदेनिमित्त जळगावच्या खानापूर परिसरातील कानिफनाथ यात्रोत्सवात मोठी गर्दी. सुमारे 10 ते 12,000 भाविकांनी घेतला महाप्रसाद. जळगावच्या रावेरमध्ये एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यांमध्ये 29 रॅक भरण्यात आले. केळी वाहतुकीतून रावेर रेल्वे विभागाला मिळाले 3,45,00,000 उत्पन्न. नवी मुंबईमधील एपीएमसी बाजारात खरबूज दाखल. मात्र 7 ते 12 रुपयांनी फळाला कमी दर मिळत असल्याचं चित्र. नवी मुंबईतील खारघर परिसरात चोरीच्या घटना वाढल्या. नागरिकांचे मोबाईल हिसकावून चोरटे पळाले. चोरीचा व्हिडिओ व्हायरल. मोबाईलचे पार्ट, इलेक्ट्रिक वाहनं, टीव्हीचे पार्ट, चामड्याच्या वस्तू आणि कॅन्सर संबंधित 36 औषधं आता स्वस्त होणार. तर भारतात तयार होणारी कपडे देखील स्वस्त होणार. अर्थसंकल्पातून घोषणा. कृषी क्षेत्रासंदर्भात अर्थसंकल्प ऐकायला चांगला वाटतो, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. केंद्रीय अर्थसंकल्पावर सोलापुरातील शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. बीडच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात दर शनिवारी जनता दरबार. नागरिकांच्या सर्व तक्रारींची दखल घेण्यात येणार. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा नाविन्यपूर्ण संकल्प.
सातारा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी आलेले 18,000 अर्ज बोगस. कांदा लागवड न करता विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न. बोगस अर्ज कृषी विभागाकडून रद्द. जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावात केस गळतीचे एकूण 30 रुग्ण. पुण्यात अतिबस मोबाईल टॉयलेटची सुविधा पुन्हा सुरू करण्याचा पालिकेच्या घनकचरा विभागाचा विचार. सुविधेचा लाभ घेण्यासाठी आता शुल्क लागणार. पुणे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पालिका बायोमेट्रिक हजेरी तपासणार. त्यामुळे वेळेवर हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात होणार. ऐतिहासिक वाघनखांचा राजधानी साताऱ्यातील मुक्काम संपला. ही वाघनखं आता नागपुरात ठेवली जाणार. लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखं भारतात आणली. वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं रोजगार मेळाव्याचं आयोजन. 10,000 युवक युवती मेळाव्यासाठी हजर. दुपारपर्यंत 250 उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध. चंद्रपुरात आजपासून जिल्हा ग्रंथोत्सवाचा प्रारंभ. ग्रंथदिंडीत विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठा सहभाग. परभणीत महामार्ग पोलिसांकडून पथनाट्याच्या माध्यमातून हेल्मेट जनजागृती. रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरात पथनाट्याच्या माध्यमातून संदेश. गोंदियात सायकलिंग संडे ग्रुपकडून एक दिन सायकल के नाम उपक्रम. आज गोंदिया ते डोंगरगड सायकलवादीचं आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांसह युवक युवती सहभागी होणार. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार. बुलढाण्यात हजारो रुपये घेऊन बनावट जात प्रमाणपत्र उत्पन्नाच्या दाखल्यांचं वाटप. खामगाव तहसील कार्यालयातील प्रकार. बोगस शासकीय प्रमाणपत्र वाटप करणारं रॅकेट सक्रिय. प्रशासनाची मात्र बग्याची भूमिका. हप्ता न मिळाल्यानं नांदेडच्या माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांची इकडली. नवी मुंबईच्या बेलापूर कोर्टात सुकून प्रकल्प सेंटरचं उद्घाटन. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरेंच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्पाचं उद्घाटन.